एका गोपनीय माहितीच्या आधारे धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने धडाकेबाज कारवाई करीत मानवी मेंदूवर परिणाम घडवून आणणारा गुंगीकारक गांजा व ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे। या कारवाईमध्ये तब्बल 1,25,23,920 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। तर या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की मोहन देवचंद साबळे राहणार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे हा त्याच्या देशिरवाडे तालुका साक्री शिवारातील शेतातून मानवी मेंदूवर परिणाम घडवून आणणारा गुंगीकारक गांजा सदृश्य अंमली पदार्थ बाळगून कोणत्या तरी वाहनातून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणार आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळेच्या पथकाने पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने संयुक्तरित्या दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास देशी शिरवाडे शिवारातील मोहन देवचंद साबळे यांच्या शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह तिच्यावर काळे प्लास्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने तसेच गोपनीय माहितीप्रमाणे पथकाला संशय आल्याने शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी व पोलीस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे पोपट ओंकार बागुल वय 40 वर्ष राहणार रायकोट तालुका साक्री त्याच पथकाने विचारपूस केली असता सदरचे शेत व गांजा हा माल मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितले। सदर कारवाईमध्ये 1,19,23,920 रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ व 6 लाख रुपये किमतीचे स्वराज कंपनीचे विना नंबर प्लेटचे ट्रॉलीसह असलेले ट्रॅक्टर असा एकूण 1,25,23,920 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे। या प्रकरणी पोपट ओंकार बागुल वय 40 वर्ष राहणार रायकोट तालुका साक्री हल्लीमुकाम मोहन देवचंद साबळे यांच्या देशिरवाडे येथील शेतात तसेच मोहन देवचंद साबळे राहणार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे या दोघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम, कमलेश सूर्यवंशी, राजीव गीते व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे, दीपक पाटील, भरत बागुल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील व दिनेश माळी यांच्या पथकाने केली आहे। पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने LCBच्या टीमला आम्ही इथे रवाना केला असता याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 18 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये एकूण 542 किलो हा गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे। त्याची मार्केटची किंमत साधारणतः 1,19,00,000 रुपये आहे आणि 6 लाखाचा ट्रॅक्टर आहे। असा 1,25,00,000 माल आपण आज जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल, हा रायकोट तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्याच शेतामध्येच काम करत होता। परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे राहणार पिंपळनेर तालुका साक्री, हा फरार आहे। त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला पुढील हा माल कुठून आला होता, कुठे चालला होता, कुठे कुठे साठवण करणार होती याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याचे आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये जिथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे, जिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे, तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांजांची कल्टिवेशन होत असतं। त्याच अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ 5 एकरवर आपण याच्यामध्ये गांजाचं कल्टिवेशन आपण उद्ध्वस्त केले आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे, त्याच्यामुळे हा जास्त केसेस याच्यामध्ये आपल्याला होत आहेत। आणि जसं जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जशा टिप्स मिळत जातील, जशी इन्फॉर्मेशन मिळत जाईल त्याप्रमाणे आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत।